आता आपण बघणार आहोत डिटर्मिनेशन. ऑफिसर कधी तुमचं गिव्ह करत नाही किंवा म्हणतोय की मी आता सोडून चाललो सगळं. डिटर्मिनेशन म्हणजे काय, की समजा फेल्युअर नंतरही तो कंटिन्यू करण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो लक्षात घ्या, जी टी ओ टास्कमध्ये तुम्ही फेल झालात, ॲन्सर चुकलं, तरी तुमचा ॲटिट्यूड हा संपूर्णपणे पॉझिटिव्ह असला पाहिजे. ऑब्स्टॅकल पडला तरी तुम्ही उभं राहून प्रयत्न करणाऱ्या कॅन्डिडेट्स पैकी तुम्ही एक पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही डिटरमाइंड कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही यामध्ये डिटर्मिनेशन तुमचं कसं बिल्डअप होऊ शकतं, तर टफ फिजिकल रुटीन तुमचं डेली बेसिसवरती असला पाहिजे. लाँग टर्म तुमचा गोल असला पाहिजे आणि तुम्ही डिसिप्लिनमध्ये असलाच पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, की एस-एस-बी जे आहे, एस-एस-बी टॅलेंटेड लोकांपेक्षा डिटर्मिनंट लोकांना किंवा कंटिन्युएशन किंवा जो फेल्युअरला घाबरत नाही, अशा विद्यार्थ्यांना ते एस-एस-बी जास्त करून घेत असतं. ओके. जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल आणि OLQजबद्दल OLQमधून तुमची लाईफस्टाईल सुधारायची असेल, तर द सक्सेस अकॅडमी नाशिकला तुम्ही नक्कीच फॉलो करायला पाहिजे. आमचा क्रमांक आहे 7887883570. ऑल द बेस्ट. जय हिंद.